आज देशात खनिज तेलापाठोपाठ सर्वाधिक आयात होते ती खाद्यतेलाची। देशातली खाद्यतेलाची आयात कमी करायची असेल तर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तेलबियांची लागवड करणं गरजेचं आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांनी तेलबियांची लागवड केली आणि त्यापासून छोटे छोटे तेल प्रक्रिया उद्योग सुरू केले तर खाद्यतेल निर्मितीमध्ये आपण स्वयंपूर्ण होऊ शकतो। ही गोष्ट लक्षात घेता कोरडवाहू शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात तेलबियांची पेरणी करणं फायद्याचं ठरणार आहे। तेलबियांमध्ये एरंडीची लागवड फायदेशीर ठरतीये। एरंडीचे पीक हे भारत या देशाशिवाय चायना, ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिकेमध्ये प्रामुख्याने घेतले जाते। भारतामध्ये एरंडीचे पीक हे प्रामुख्याने इंडस्ट्रियल दृष्टीने आपण शेतकरी हे पीक लावतात। इंडस्ट्रियल दृष्टीने आपण ह्याचा जो वापर आहे, ह्या तेलाचा जो वापर आहे ते कॅस्ट्रॉल ऑइल व पेंट बनवण्याकरता निरनिराळ्या औषधींमध्ये याचा वापर होत असल्यामुळे या तेलाला जास्तीत जास्त इंडस्ट्री सेक्टरकडून मागणी आहे। भारतीय कृषी अनुसंधान निर्देशालय ह्या पिकाकरता प्रामुख्याने काही प्रकारच्या सबसिडीज पण जर शेतकरी घेण्यात जर इंटरेस्टेड असतील तर ह्या प्रकारच्या याला पण देऊ इच्छिते किंवा ह्या प्रकारच्या याच्या प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हे पीक घ्यावं ह्याकरता प्रयत्नशील असते। ह्या पिकाचा कालावधी जर पाहिला तर 150 ते 130 ते 150 दिवसांपर्यंतचा हा कालावधी विविध प्रकारच्या वाणांमध्ये व सरळ वाणांमध्ये व संकरांमध्ये आढळून येईल। काही प्रकारचे जे वाणं आहेत तर हे वाणं जवळपास 200 ते 220 दिवसांपर्यंत देखील येतात। तिलहन अनुसंधान निदेशालयातर्फे सरळ वाणांमध्ये जर पाहिलं तर 107 DCS 107 व DC व संकरित वाणांमध्ये 177 DCH 177 वर 519 ज्याला 519 म्हणतात हे वाणं हे संकरित वाणं प्रामुख्याने निर्माण केलेले आहेत। जवळपास 2 ते 3 टनांपर्यंत यांचे सरळ संकरित वाणांपासून आपल्याला उत्पन्न मिळू शकते। त्याचप्रमाणे सरळ वाणांमध्ये जर पाहिलं तर जवळपास 1.5 ते 2 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते। हे पीक कुठल्याही हवामानात कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारं हे असं हे पीक आहे। महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यामध्ये या पिकाचा जास्तीत जास्त प्रकारे शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे। जवळपास 3000 ते 4000 पर्यंत टनाला या पिकाला बाजारामध्ये शेतकऱ्यांना भाव मिळतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पीक जरी धुरा बंधाऱ्यावर घेणारं पीक असलं तरीही येणाऱ्या काळामध्ये या पिकाला जास्तीत जास्त बाजारपेठेतून मागणी असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या पिकाला आपापल्या शेतावर घेऊन याच्या तेलावर तेल निर्मिती करतील व जास्तीत जास्त फायदा घेतील असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो। थोडंसं या लागवडीविषयी मी सांगू इच्छितो की लागवड ही जवळपास जून महिन्यामध्ये खरीप हंगामामध्ये जूनमध्ये तसेच जर रबी हंगामामध्ये ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकरी करतात किंवा करावी। या लागवडीनंतर जवळपास 3 ते 4 पाळ्या जर पाणी जर उपलब्ध असेल तर चांगल्या प्रकारे हे पीक येण्यास मदत मिळते। ह्या पिकामध्ये फार कमी प्रकारचे रोग किंवा कीड ही आढळून येते। रोगांमध्ये जर पाहिले तर बुरशीजन्य याच्या फुलोऱ्यावर येणारी बुरशी ही प्रामुख्याने रोग आहे। त्याकरता कार्बनडिझेम 1 लिटर पाण्यामध्ये जर 1 मिलीमीटर जर फवारणी केली तर ह्या बुरशीपासून मुक्तता मिळते। तसेच मर रोग ज्याला आपण मुळांचा मरणे म्हणतो तर हा रोग यामध्ये आढळून येतो। ह्याकरता जर लागवडीपूर्वी जर थायरमची जर याला जर ट्रीटमेंट जर दिलीस बियाणांना जर ट्रीटमेंट दिली तर ह्या रोगापासून देखील मुक्तता मिळते। त्याचप्रमाणे ह्या रोगांमध्ये तंबाखूवर आढळणारी
अळी तसेच पानांवर ज्याला आपण तुडतुडे मावा ह्यासारखे पण थोड्या बहुत प्रमाणात कीड आढळून येते. तर ह्याकरता सर्वसाधारण जे मोनोक्रोटोफॉस सारखे जर रोगनाशक जर वापरले तर कीडनाशक जर वापरले तर ह्या किडींपासून पण आपल्याला मुक्तता मिळू शकते. अशा प्रकारचं हे पीक सध्या भारताच्या शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पॉप्युलर होऊन राहिलेलं आहे. कारण की ह्याला अति कमी लागवडीत व जास्तीत जास्त उत्पादन देणारे असे हे पीक आहे.